म्हणजे ताई शिंदे ताई, जेव्हा तुम्ही बाजारात जाता, दुकानदाराकडे जाता, दुकानदाराला 500 रुपयाचा माल दिला, दुकानदारांनी 500 रुपयाची नोट दिली तर 500 रुपयाच्या वस्तू दिला, हे मोजून घेता का सोडून देता? हा, मोजून घेणार? नक्की नाही हो, सोडून देता तुम्ही. हे बघा काय आहे, मला सांगितलं दुकानदारांनी, आजकाल पुण्यात परिस्थिती अशी झाली का तुम्ही नोट कितीची पण द्या, दुकानदाराला जेवढं वाटेल तेवढाच माल तो देतोय, लोक गप गुमान घेतात आणि घरी जातात. किंमत नाही आपल्याला पैशाची. काय नक्की नक्की जर तुम्हाला तुमच्या खिशातून खर्च होणाऱ्या पैशाची किंमत आहे, तर तुम्ही जो कर रूपी टॅक्स हा सरकारला देता, तर त्या करदात्यांच्या पैशाची काय उधळपट्टी होते याची आपल्याला किंमत असू नये, याचा आपण विचार करू नये. जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढता, जेव्हा तुम्ही मेडिक्लेम काढता, तुम्ही सरकारकडून कोणती गोष्ट घेता त्याच्यावर हेल्थ सेस लागतो, त्याच्यावर टॅक्स लागतो. सरकार त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देतं? तुम्ही जेव्हा रोडवर जाता, तुम्ही टोलची पावती फाडता, आणि टोलची पावती फाडल्यानंतर तुम्ही खड्ड्यातून गाडी नेत असता. तुम्ही नवीन गाडी घेता, साधी मोटरसायकल घेतली तरी 23% जीएसटी देता, आणि ह्या 23% जीएसटी दिल्यानंतर सुद्धा तुम्ही खड्ड्यातून कशी बशी ट्रॅफिक मधून मोटरसायकल काढता. जर 500 रुपयाची गोष्ट घेताना वस्तू मोजून घेता, तर ज्या सरकारला टॅक्स देता त्या सरकारला वाजवून घ्यायची आवश्यकता वाटत नाही तुम्हाला?